नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इलेक्ट्रिसिटीबद्दल. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? आपल्या करंट, आपण गावाकडच्या भाषेत ज्याला करंट असं म्हणतो. आता ह्याच्या सगळं बेसिकपासूनच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. म्हणजे हे कुणासाठी उपयोगाचं आहे? 8वी 9वी 10वीची मुलं म्हणा, किंवा परत 11वी 12वीचं ज्यांनी सायन्स घेतलंय त्यांचं एकदम फिजिक्सचं एकदम बेसिक, इलेक्ट्रिसिटीचं हे कशी तयार झाली काय नाही हे सगळं बेसिक. परत पुन्हा जे MPSCचे, UPSCचे किंवा जे काही टेक्निकल फील्डमध्ये एक्झाम देतात, SSC आहे, त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या विषयांचे पण काही बेसिक प्रश्न विचारले जातात. तर फिजिक्सच्या ह्यावर सुद्धा प्रश्न असू शकतात. तर बेसिक क्लिअर असेल तर आपला तो विषय समजू शकतो, त्यावर आपण अभ्यास करू शकतो. त्याच्या पुढचे पण गोष्टी आपल्याला क्लिअर होऊ शकतात. पुढे चालून तुम्ही इंजिनिअरिंगला गेला तर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, त्याचे सुद्धा हे बेसिक हेच आहेत. तर सुरू करूया व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत आपण? इलेक्ट्रिसिटीबद्दल. इलेक्ट्रिसिटी, आता ह्याच्यामध्ये काय काय नेमकं शिकणार आहोत ते सगळे टॉपिक आपण इथे लिस्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा शिकणार आहोत चार्ज काय असतं, नंतर करंट काय असतं, नंतर पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, शॉर्टमध्ये त्याला PD असं म्हणूया, पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यानंतर शिकणार आहोत ओहम्स लॉ. त्याच्यानंतर पुढं शिकूया रेझिस्टिव्हिटी. हे इतके एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहेत. त्याच्या पुढचं आपल्याला मग 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अंतर्गत जे काही विचारले जातात प्रश्न, त्यामध्ये समजा रेझिस्टन्सेस इन सिरीज हे पण आहे, हे पण घेऊया. आणि रेझिस्टन्सेस इन पॅरलल, म्हणजे रेझिस्टन्स हे सिरीजमध्ये जोडलं तर काय होईल, पॅरललमध्ये जोडलं तर काय होईल, ह्या पद्धतीनं. हे इतकं आपण ह्या इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टरमध्ये ह्या टॉपिक खाली शिकणार आहोत. तर सुरू करूया. बेसिक, एकदम बेसिक मित्रांनो. आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण म्हणतो करंट. आता करंटला कॅरी करण्यासाठी मीडियम लागतं. आपण आपल्या घरी करंट कशाने येतं? मेन्स जे असतात ते ॲल्युमिनियमच्या तारा असतात, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पोलावरच्या तारा ॲल्युमिनियमच्या असतात. आणि घरी आपण वापरतो कुठं ॲल्युमिनियमच्या पण वापरतो, कुठं आणि तारा कॉपरच्या पण वापरतो, बरोबर. मग हे कॉपर, ॲल्युमिनियम हेच का वापरले जातात? कारण ते कंडक्टर आहेत, इलेक्ट्रिक कंडक्टर आहेत. मग आता हे कंडक्टर काय असतं, मग परत दुसरा सेमी कंडक्टर काय असतं, आणि इन्सुलेटर काय असतं, इथून आपण ह्या टॉपिकची सुरू करूया. तर कंडक्टर सांगतो तुम्हाला शॉर्टमध्ये. कंडक्टर म्हणजे काय असतं की अशी कोणतीही वस्तू दे, सॉलिड असो लिक्विड असो, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन आहेत, जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत जे की मीडियममध्ये पास होऊ शकतात. म्हणजे आता तार आहे, कॉपर, मेटल. जनरली कंडक्टर काय असतं, सगळे मेटल हे जनरली गुड कंडक्टर असतात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्यातून पास होत असते. म्हणजे त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ॲटम पकडा, ॲटमचं मूळ कोणत्या भागात? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात अशा पद्धतीनं. हा न्यूक्लियस, आणि त्याच्या बाजूला अशा राऊंड कक्षेत, शेल म्हणूया आपण त्याला, इलेक्ट्रॉन फिरतात. इथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन असतात पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन असतात निगेटिव्ह. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन असे गोल गोल फिरत असतात. पण कंडक्टरमध्ये काय असतात, हे इलेक्ट्रॉन कंडक्टर किंवा मेटलमध्ये म्हणूया आपण. आता ॲल्युमिनियम आणि कॉपर हेच इमॅजिन करा. त्याच्यामध्ये काय असतात, आता समजा एक ॲल्युमिनियमची तार आहे किंवा कॉपरची तार आहे, त्यात असंख्य ॲटम आहेत. आणि ते ॲटम काय करतात, त्यातले इलेक्ट्रॉन जे आहेत त्या मेटलमध्ये फ्रीली मूव्ह करू शकतात, जर त्यांना
तेवढं ताकद त्यांना मिळाली तर, त्यांना तेवढी ताकद मिळाली किंवा त्यांना तेवढी शक्ती मिळाली तर. बरोबर. मग कंडक्टर म्हणजे काय? हॅव्हिंग फ्री इलेक्ट्रॉन्स, म्हणजे सबस्टन्सेस ऑर मॅटर विच हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड कंडक्टर्स. एवढं बेसिक, एवढंच लक्षात ठेवा. आणि पुढं सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टर मध्ये काय होतं? सेमी नावावरूनच ओळखायचं. सेमी म्हणजे काय? म्हणजे अर्ध कंडक्टर. अर्ध कंडक्टर म्हणजे काय? काही ठिकाणी इलेक्ट्रॉन पास होऊ शकतात, काही ठिकाणी पास होऊ शकत नाहीत. ह्याचा पण खूप उपयोग आहे. आपल्या जे काही सेमी कंडक्टर चिप्स असतात, जे काही आपण आता सध्या रोबोटिक्स म्हणा, ह्या मोबाईल वापरतो म्हणा, कम्प्युटर वापरतो, लॅपटॉप वापरतो, त्याच्यामध्ये भरपूर सेमी कंडक्टर चिप्स असतात. आपल्याला जी ऑर्डर द्यायची आहे कम्प्युटरला, आपण जी काय हे देतो, ऑर्डर देतो, म्हणजे हे कर ते कर असं जे काही आपण टाईप करतो, ते ऑर्डर त्या कम्प्युटरच्या ब्रेनला, सीपीयूला जाण्यासाठी हे सेमी कंडक्टरच्या चिप वापरतात. म्हणजे तेवढेच कंट्रोल्ड इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये फ्लो होऊ शकतात. म्हणजे सेमी कंडक्टर म्हणजे हॅव्हिंग लेस फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणूया. आणि त्याच्या पुढे जाऊया, इन्सुलेटर. हे ह्याचं इलेक्ट्रिसिटीचं बेसिक आहे. इन्सुलेटर म्हणजे काय असतं? ते इलेक्ट्रॉन मूव्ह करू शकत नाहीत किंवा एकदम निग्लिजिबल इलेक्ट्रॉन, जे आपण निग्लेक्ट करू शकतो, एवढे इलेक्ट्रॉनच मूव्ह करू शकतात. असं म्हणून ह्याला डोंट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. आलं लक्षात? आता कंडक्टर, सेमी कंडक्टर, इन्सुलेटर ह्याचं बेसिक झालं. आता आपण सुरू करूया चार्ज पासून. चार्ज म्हणजे काय असतं, काय नाही. एक नंबर, चार्ज. चार्ज म्हणजे काय? एक प्रॉपर्टी आहे ॲटमची, जे दुसऱ्या ॲटमला किंवा दुसऱ्या मॅटरला, ॲटम मधल्या मॅटरला अट्रॅक्ट किंवा रिपेल करते. लोहचुंबकासारखं. लोहचुंबकाचे एन आणि एन पोल आपण जवळ आणलं तर ते एकमेकाला दूर ढकलतात, म्हणजे काय करतात? रिपेल करतात. आणि एन आणि एस पोल जवळ आणलं तर ते अजून दूर आहे तोवरच ते एकमेकाला खेचून घेतात आणि चिटकतात. ते म्हणतात अट्रॅक्ट करतात. बरोबर. मग तसंच चार्ज मध्ये काय असतात? चार्ज असतात एक तर पॉझिटिव्ह चार्ज, त्यालाच आपण प्रोटॉन म्हणूया, जे की न्यूक्लियस मध्ये असतात ॲटमच्या. आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन, जे की ॲटम मध्ये न्यूक्लियसच्या बाजूनी गोल फिरत असतात. मग आता काय होतं? जेव्हा प्रोटॉन आणि प्रोटॉन जवळ असतात, पॉझिटिव्ह ते एकमेकाच्या जे संपर्कात आले तर ते काय करतात? एकमेकाला रिपेल करतात. सेम चार्ज ऑलवेज रिपेल इच अदर. हे लक्षात ठेवा. सेम चार्ज एकमेकाला कधी पण रिपेल करतं, दूर ढकलतं. मग हे पॉझिटिव्ह रिपेल, तसाच निगेटिव्ह रिपेलच करणार आहे. आणि समजा जर पॉझिटिव्ह एक आला आणि एक निगेटिव्ह आला तर ते काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. आलं लक्षात? हे आलं चार्जचे एकदम बेसिक पर्यंत. म्हणजे आता चार्जची डेफिनेशन जर विचारली तर आपण काय सांगायचं? चार्जची डेफिनेशन आपण काय सांगायचं? इट इज द प्रॉपर्टी ऑफ मॅटर टू अट्रॅक्ट ऑर रिपेल ऑन अदर मॅटर. कसं? इट इज द प्रॉपर्टी ऑफ मॅटर टू अट्रॅक्ट और रिपेल. अट्रॅक्ट कधी होतं? अपोजिट चार्जेस, एक पॉझिटिव्ह आला एक निगेटिव्ह आला तर अट्रॅक्ट करतात. और रिपेल कधी करतात? एक पॉझिटिव्ह आला दुसरा पण पॉझिटिव्ह आला, एक निगेटिव्ह आला दुसरा पण निगेटिव्ह, म्हणजे सेम चार्ज आले तर रिपेल होतात. रिपेल अनदर मटेरियल किंवा मॅटर असं म्हणूया. ठीक आहे.
मग आता चार्ज इट इज डिनोटेड बाय, ह्याला चार्ज, आता प्रत्येक वेळी चार्ज 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 असं म्हणू शकत नाही, किंवा त्याचे फॉर्म्युले किंवा त्याचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण त्याला क्यू ह्या अक्षराने नोट करतो. मग ते काय, इट इज डिनोटेड बाय क्यू and measured in कुलोम. म्हणजे काय, कुलोम हे त्याचं युनिट आहे, कुलोम मध्ये मोजतात. जसं आपलं वजन किलोग्राम मध्ये मोजलं जातं, काही लिक्विड असेल ते मोजायचं असेल, दूध असेल, पाणी असेल ते लिटर मध्ये मोजलं असेल, त्या जे तसं ते लिटर त्याचं काय आहे, युनिट आहे. तसंच कुलोम हे चार्जचं युनिट आहे. लक्षात आलं. मग आता आपण काय करूया, आता इलेक्ट्रॉन तर चार्ज आहे, इलेक्ट्रॉन प्रोटॉन, आता हे आपण चार्ज आहेत असं म्हणलं. मग आता एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज आहे, आता किती चार्ज आहे म्हणजे त्याची युनिटमध्ये काय असतं, कुलोम. कुलोममध्ये एक इलेक्ट्रॉनवर किती कुलोम चार्ज आहे हे शोधणं गरजेचं होतं, कारण हे सगळे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. मग ह्याच्यासाठी काय, मिलिकन नावाचा, बहुतेक मिलिकनच असेल, मिलिकन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यावरून त्यांनी हे चार्ज एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज होतं, एक इलेक्ट्रॉन किती चार्ज कॅरी करू शकतो, एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतं हे कॅल्क्युलेट केलं. आणि ते किती आलं होतं, त्यांनी सांगितलं की 1 इलेक्ट्रॉन असे 1 इलेक्ट्रॉन कॅरीज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम इतकं चार्ज. किती छोटा, 10⁻⁻19 म्हणजे 0.00000 असं 17 वेळा, आणि त्याच्यानंतर 16 असं 17 शून्य आणि मग 16 एवढं कुलोम, एवढं चार्ज एका इलेक्ट्रॉनवर असते. मग आपल्याला 1 कुलोम चार्ज पास करायचा, समजा 1 कुलोम चार्ज पास करण्यासाठी आपण किती इलेक्ट्रॉन पास करावे लागतील हे पण काढू शकतो. आता ह्याच्यावरून आपण गणित करूया. म्हणजे ह्याच्यावरून कसं करायचं, आपल्याला माहित काय, 1 इलेक्ट्रॉन बरोबर 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम एवढं चार्ज आहे. मग 1 कुलोम बरोबर किती इलेक्ट्रॉन हे करण्यासाठी काय करावं लागते, फक्त हे 1.6 इंटू 10⁻⁻⁻ इकडं आणलं म्हणजे काय, इथं काय नाही राहिलं, म्हणजे काय झालं, 1 कुलोम राहिलं. हे इकडं आलं 1/1.6 इंटू 10⁻⁻19 आलं. मग आता 1 कुलोम इज इक्वल टू काय झालं, हे -19 वर जाऊन काय झालं, +19. 1 इंटू 10⁻⁹ अपॉन 1.6. आता हे करण्यासाठी एक नाही, एक पॉईंट झाला, एक लहान आहे, एकला मोठं करावं लागेल. हे पॉईंट काढला, 10 केलं, 10/16 झालं, इंटू 10⁻⁹ झालं. आता परत हे 10 लहान आहे, 16 मोठा आहे, म्हणून काय केलं, या 19 मधला एक शून्य ह्याच्याकडे घेतला, इथं लिहितो समजा 1 कुलोम इज इक्वल टू, एक शून्य ह्याच्याकडे गेला तर हे झालं 100 आणि झालं 16. एक काढला म्हणजे किती राहिले, इंटू 10⁻18 18 बरोबर. मग 100 ना 16 भाग गेला, 16 सख्खे 96, 4 उरले 40, 16 दुने 32, 8 उरले 80, 16 पंचे 80 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 1 कुलोम मध्ये किती इलेक्ट्रॉन निघाले, 6.25 इंटू 10⁻18 म्हणजे 625. हे दोन आणि ह्याच्या पुढे 16 शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 एवढे इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपल्याला 1 कुलोम एवढं जर चार्ज पास करायचं असेल तर एवढे इलेक्ट्रॉन पास करावे लागतील, एवढे इलेक्ट्रॉन हलवावे लागतील जागेतून. म्हणजे आपल्याला चार्ज किती मिळणार आहे, 1 कुलोम. बघा मग आता पुढे ह्याच्यावरून काय करू, पुढचा टॉपिक घेऊ. आता हे चार्ज तर सगळं तुम्हाला एकदम बेसिक पासून सगळं कळायला असेल, तर पुढे जाऊया करंटवर. करंट किती खूप सोपं आहे. आता हे बेसिक तर तुम्हाला एकदम सोप्या भाषेत कळालेलं असेल.
दुसरा काय आहे, करंट. ठीक आहे. करंट म्हणजे काय, एक सोपं लक्षात ठेवा, करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज म्हणजेच काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. चार्ज फ्लो करते म्हणजे काय, इलेक्ट्रॉन फ्लो करतात. फ्लो ऑफ चार्ज, फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय, किती वेळात किती चार्ज गेले हे कळालं तर आपल्याला करंट किती पास झालं हे कळतं. लक्षात. मग ह्याच्यावरून कळा, मी तुम्हाला अजून परत सांगतो. ह्याची डेफिनेशन लिहूया पहिले. ह्याला डेफिनेशन काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर. म्हणजे समजा आता आपण काय करू, आता ह्याचा फॉर्म्युला कसं करायचा. समजा आपण काय केलं, एक कंडक्टर घेतला, समजा एक तार घेतली आणि त्याला बॅटरी जोडली, आणि त्याच्यावरून 10 सेकंदासाठी बॅटरी जोडली. मग 10 सेकंदात समजा आपल्याकडं 25 कुलंब इतका चार्ज त्याच्यातून पास झाला. 10 सेकंदात 25 कुलंब कितीतून, 10 सेकंद मध्ये झालाय. तर मग एका सेकंदात किती झाला असेल, हे करण्यासाठी आपण काय करतो, 25 कुलंब 10 सेकंदात झालाय. तर एका सेकंदात, 1 सेकंद मध्ये किती, ह्याच्यासाठी काय करू, तिरकस गुणाकार 25 गुणिले 1 बरोबर 10. सॉरी 10 गुणिले x. गुणोत्तराचा आपण शिकला असेल 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांनी. मग आता हे x बरोबर काढण्यासाठी काय, 25 भागिले 10 म्हणजे काय केलं आपण, चार्ज डिवायडेड बाय, हा चार्ज होता 25 कुलम आणि हा टाइम होता 10 सेकंद. आपण काय केलं, चार्ज डिवायडेड बाय टाइम. मग हेच या डेफिनेशन मध्ये तर सांगितलंय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज क्यू विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. म्हणजे काय, ह्याला छेदात टी दिलंय, म्हणजे ह्या छेदात कधी पण आपण काय करतो, त्याच्या भागाकार केल्या छेदात काय राहतं, 1 राहतं. म्हणजे 1 सेकंदामध्ये किती चार्ज पास होतो, क्यू बाय टी केल्यावर आपल्याला काय मिळतं, 1 सेकंदामध्ये किती चार्ज पास होतोय. म्हणून ह्याचं काय झालं, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे क्यू बाय टी. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये लिहायचं असेल तर ह्याला काय लिहू शकतो आपण, क्यू बाय टी. असं आलं लक्षात. आता करंट, आता ही जी प्रोसिजर चालू करू. इट इज डिनोटेड बाय, पेन सांगितले का, इट इज डिनोटेड बाय आय. जसं चार्जला आपण क्यू म्हणत होतो, तसं करंटला आपण काय म्हणतो, आय. आणि आय इज इक्वल टू, आपण आता फॉर्म्युला काढलेला, क्यू बाय टी, डिनोटेड बाय आय अँड मेजर्ड इन एम्पियर, AMPERE, एम्पियर. आलं लक्षात. एम्पियर म्हणजेच काय, कुलम पर सेकंद. हे पण लक्षात ठेवा, एम्पियर म्हणजे कुलम पर सेकंद असतं. एम्पियर मध्ये मोजतात, त्याचं युनिट हे असते, आणि दुसरं कुलम पर सेकंद पण असते, कारण क्यू बाय टी आहे. क्यू म्हणजे कुलम, टी म्हणजे सेकंद. आलं लक्षात.